12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण, कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो हॅलो, हॅलो, स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. कशा आहे तुम्ही? मस्त मस्त. तुम्ही? मी पण मस्त आहे. अनुभव शेअर करायचा आहे ताई? हा, अनुभव शेअर करत होता. हा हा हा. अक्कलकोटला जाऊन आले ना हो. अरे वा. सुट्ट्यांमध्ये आई वडिलांना पण घेऊन गेले ते. हा 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 हा. पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर करून आले. अरे वा 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 वा. नाव वगैरे सांगू शकता ताई आपल्या? मांजरीतून बोलते, सीमा दिसते. हा हा. आणि मग पहिला मी पंढरपूर केलं. हो. छान झालं. हा, जाताना सुरुवातीला पंढरपूर केलं हा, आणि अच्छा. मग नंतर अक्कलकोटला गेलो आणि तिथं खूप गर्दी होती. एवढं आता होतं सुट्ट्या आहेत ना ताई, ना. मग स्पेशल हो. जातात सुट्ट्यांमध्ये सगळे खूप अक्कलकोटला. गर्दी होती हा आणि मग म्हणलं आता आपलं दर्शन होणं खूपच अवघड आहे म्हणलं, नाही का. हा हा. तिथं पहाटेचं चांगलं दर्शन होतं मग. हो हो हो. त्यावेळेला गर्दी कसं होणार, नाही का. म्हटलं म्हणजे तरी पण चालत म्हणजे चालणं म्हणजे चालूच होतं, माझा जप वगैरे चालूच होता की नाही होईल आपलं दर्शन, होईल होईल. हा पण हा. जवळून पाहिजे होतं ना मला. असं 2 असत बघायला असं हा जवळून हा हा अशी हा बाहेर निघालं. पण हा. ती ढकला-ढकली इतकी होती ना, म्हणून म्हटलं अरे बाबा अरे अरे. हो. म्हणजे होडी तर असतीच थोडीफार आणि हा गर्दी हा. केवढी होती म्हणलं. ते तर लोक काय किती अच्छा सांगणार अच्छा. म्हणलं, हा काय हा 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 हा. लोकच आहेत शेवटी, ते बरोबर. हो ऐकतात. हो. मग चालू होतं. पण मग म्हणलं मला जवळून पाहिजे दर्शन. फार जवळ आले होते जाण्याच्या. अरे वा. आणि तिकडे मला तिकडून या म्हणे, असं इकडून या म्हणजे म्हणजे तुमची आई. इच्छा पूर्ण झाली शेवटी. आई पण होती. मग आईला म्हणजे धक्का लागेल म्हणून म्हणले नको बाई जाऊ, हा बरोच गुडघा दुखते. हा माझ्या बरोबर आपण थोडं लांब नका घेऊन, आपण स्वामी हा आपल्या हा बरोबर हा. आहेत ते माहित आहे आपल्याला. ये बरोबर. थोडं लांबून घेऊ आपण. हा पण हा. तिला पण वाटत होतं की आले तर नाही का जवळून हो घ्यावं हो दर्शन. हो हो. मग काय झालं, एक असं बाबा होते बघा, हा. ते असे तिथे स्वामींच्या आपल्या पादुका ठेवलेल्या असतात ना हो हो. दर्शनासाठी, हा तिथं पाया पडले. आणि मग मला पटकन दिसलं ते पाया पडून चालले, तर तिथे अशी गर्दी पण नव्हती ना. हा मग मी हा पटकन म्हणलं, ते बाबा तब्येतीने वगैरे होते, म्हणलं आता हे पाया पडलेत नाही तर पटकीने जावं म्हणलं. हा असे मस्त होते ते बाबा. हा आणि मी हा काय केलं, त्यांच्या पाठोपाठ लगेच तिथे गेले, हा पाया पडले. लगेच आईला, मुलीला, वडिलांना, माझ्या मुलाला सगळेच गेलो होतो ना. हा हा हा. ते छान दर्शन झालं ना, लगेच तिथं इच्छा झाली. अरे वा 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 वा. मस्त दर्शन वगैरे खूप झालं. छान. पण तिथे गेल्यानंतर काय झालं, आईची चप्पलच गेली. म्हणलं जाऊ दे, तुझ्या पाठीमागचं काय असेल हो ना हो त्याच्यामुळे हो. घेऊन गेले. नको काय. अक्कलकोटला चप्पल गेली, कसं काय गेली बरं अशी? हा, तिथं आम्ही म्हणजे नारळ ते घेतलं होतं ना स्वामींसाठी, हार नारळ तिथंच ठेवली होती. अच्छा. एकच भेटली आणि एक भेटली नाही. म्हणलं हा, जाऊ मग दे आता. हरवली असेल तिथल्या तिथे, कोणी चोरणार नाही तिथे. नाही, तिथं चोरणार नाही मला पण माहितीये. हा पडली असेल, इतकी गर्दी होती ना ताई, हा खूपच गर्दी हा होती अहो. हा पण झालं व्यवस्थित दर्शन हा. वगैरे मी झालं शेअर करते हा गेल्यासारखं. ताई. हो हो, चालेल हा, चालेल. श्री स्वामी प्लीज समर्थ सांगा. ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.